तर फ्रेंड्स, आज आपण आलोय अशा ठिकाणी जिथे समुद्राच्या लाटा, सोनेरी वाळू आणि भन्नाट वाईब तुमचं मन अक्षरशः जिंकून घेणार आहे. होय, आपण आलोय अलिबाग मधल्या सगळ्यात फेमस आणि सगळ्यांच्या फेवरेट नागाव बीचला. हा फक्त बीच नाही, तर आहे एकदम फुल ऑन एन्जॉयमेंट, वॉटर स्पोर्ट्स, रिलॅक्सिंग मुवमेंट्स आणि जबरदस्त व्ह्यूज. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण एक्सप्लोर करणार आहोत नागाव बीचचं खरं सौंदर्य आणि त्याचे 2 एंट्री पॉइंट्स. चला तर मग सुरू करूया आपला आजचा धमाल प्रवास. नागाव बीचला येताना एक खास लँडमार्क लागतो, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, आणि तिथूनच आपल्याला आत वळायचं आहे. हा नागाव बीचला जायचा रस्ता आहे. नागाव बीचला जाण्यासाठी 2 वेगवेगळे एंट्री पॉइंट्स आहेत. एक म्हणजे बदामी बीच आणि दुसरा साताड बंदर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागाव बीचचे दोन्ही एंट्री पॉइंट्स एक्सप्लोर करून दाखवणार आहे आणि आपण नागाव बीचचं सौंदर्य आणि तिथली धमाल मस्ती अनुभवणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या एंट्री पॉइंट पासून, म्हणजेच बदामी बीच पासून. शिवाजी पुतळ्याच्या इथून सरळ आत गेल्यावर 5 ते 7 मिनिटातच बदामी बीच येतो. इथे एंट्री पॉइंट जवळच टोल नाका आहे, जिथे अधिकृत पर्यटन व स्वच्छता विकासासाठी एक छोटं शुल्क घेतलं जातं. हा चार्ज म्हणजेच या सुंदर बीचची स्वच्छता, मेंटेनन्स आणि सुविधा टिकवण्यासाठी घेतलेली जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी नक्कीच सहकार्य करावे. जसं आपण आत जातो तसं दोन्ही बाजूंना एकदम मस्त लोकल वाईब जाणवायला लागतं. आणि खास म्हणजे फिश लवर्ससाठी इथे फिश होलसेलचा शॉप सुद्धा आहे. इथे थोडंसं पुढे गेल्यावर बदामी बीचचा पार्किंग एरिया आहे. इथे गाडी पार्क करून आपण बदामी बीचला एन्जॉय करायला जाऊ शकतो. या पार्किंग स्पेसमध्ये बऱ्याच 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स पार्क होऊ शकतात. आम्ही पण पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आणि बीचच्या दिशेने जायला लागलो. इथे पार्किंगच्या बाजूलाच वॉशरूम आणि चेंजिंग रूम आहे. बीचकडे जाताना छोटे छोटे ढाबे दिसतात. त्यात ताजे गरम भजी वडे, चहा, कॉफी आणि लोकल जेवणाच्या चविष्ट थाळ्या मिळतात. इथे चिकन, फिश आणि घरगुती चवीचं जेवण अगदी मस्त एन्जॉय करता येतं. इथल्या स्टॉलवर लहान मुलांना बीचवर खेळायची खेळणी सुद्धा मिळतात. चालत पुढे जाताना बसण्यासाठी बेंचेस सुद्धा दिसतात. पर्यटकांना आरामात वेळ घालवता यावा म्हणून नागाव ग्रामपंचायतने इथे खूप छान आणि व्यवस्थित सुविधा उभारल्या आहेत. आणि मग फक्त काही पावलं चालताच समोर उलगडतं ते सुंदर, शांत आणि आकर्षक नागाव बदामी बीचचं अप्रतिम दृश्य. हा बदामी बीच आहे. पहिली इथे गर्दी कमी असायची, पण आता इथे सुद्धा डेव्हलपमेंट झालेली आहे आणि साताड बीच जो आहे त्याच्यापेक्षा इथे गर्दी कमी असते. पण तरी इथे वॉटर स्पोर्ट्स वगैरे सुरू झालेले आहेत. इथे पण घोडागाडी आहे, नंतर उंट वगैरे आहेत, म्हणजे इथे सुद्धा एन्जॉयमेंट करता येते. सुरुवातीला नागावमध्ये फक्त साताड बंदरावरच वॉटर स्पोर्ट्स, घोडागाडी, हॉर्स राईड, कॅमल राईड अशा ॲक्टिव्हिटी असायच्या. पण आता एक मोठा बदल झालाय. या सर्व ॲक्टिव्हिटीज आता बदामी बीचवर सुद्धा सुरू झाल्या आहेत. तिथे जे झेंडा लावलेला काउंटर दिसतंय ना, तिथेच बदामी बीचच्या सगळ्या वॉटर स्पोर्ट्सची बुकिंग केली जाते. म्हणून जर वॉटर स्पोर्ट्सची फुल ऑन मजा घ्यायची असेल तर आधी इथे थांबा, तुमचं बुकिंग करून घ्या आणि मगच पुढे जा. इथे आपल्याला भन्नाट अशी ATV क्वाड बाईक राईडसुद्धा अनुभवायला मिळते, जी पूर्णपणे ऑफ रोड आणि खूपच मजेदार आहे. त्या साईडला आपल्याला साताड बंदर दिसतंय आणि कोर्लेचा पण किल्ला दिसतो. आणि गरमी इतकी आहे की तुम्ही बघू शकता इथे की कुत्रे पण पाण्यात बसलेत आणि एन्जॉय करतायत. इथे उंटाची राईडसुद्धा आहे. आणि मला तर एक लगेच जुनी आठवण आली. बऱ्याच वर्षापूर्वी मी गणपतीपुळेला गेले होते, तेव्हा मी पहिल्यांदा उंटाची राईड केली होती आणि त्या उंटाचं नाव होतं राहुल. आता इथे नागाव बीचवर मी कुतूहलाने त्या उंटवाल्यांना विचारलं
तुमच्या उंटाचं नाव काय? आणि त्यांनी सांगितलं बाहुबली. म्हणजे हा आहे आपला आजचा स्टार बाहुबली उंट. जर तुम्ही इथे आलात तर बाहुबली सोबत एक भन्नाट राईड तर नक्कीच बनते. हे आता मी झूम करून दाखवते. हा अलिबागचा कुलाबा फोर्ट दिसतोय. आता संध्याकाळचे 5:20 साधारण झालेली आहेत, पण ऊन पडलेलं आहे. गरमी अशी जाणवत नाहीये, पण ऊन आहे आणि मी नेमके गॉगल्स विसरून आले घरी, त्यामुळे असे डोळे होत आहेत. आता बदामी बीच बघितलाय आणि आता साताड बंदरात घेऊन जाते मी, कारण तिथे पण वॉटर स्पोर्ट्स आणि बाकी ॲक्टिव्हिटीज भरपूर आहेत. तर तिथे आपण इथेपेक्षा जास्त वेळ घालवूया. तर फ्रेंड्स, एप्रिल महिना सुरू झाला आहे, म्हणजेच सुट्ट्यांचा सीझन सुरू झाला आहे. कुणी ट्रिप प्लॅन करतंय तर कुणी आधीच एन्जॉय करतंय. आणि आपण सुद्धा निघालोय नागावच्या भन्नाट बीचेसच्या एक्सप्लोरेशनवर. आता आपण बदामी बीचच्या एंट्री पॉइंट कडे चाललोय आणि आता आपण बदामी बीच पासून बाहेर आलेलो आहोत. आता राईट साईडला जायचं आहे आणि टोलच्या इथून आता रस्ता सरळ स्ट्रेट कंटिन्यू करायचा आहे. हा रस्ता आपल्याला साताड बंदरावर घेऊन जातो. तर चला, हाच रस्ता पकडून आपण सरळ साताड बीचकडे पुढे जाऊया. नागावमध्ये पर्यटन हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे इथला सगळा माहोल एकदम टुरिस्ट फ्रेंडली वाटतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुंदर रिसॉर्ट्स, कॉटेजेस आणि टुरिझमशी संबंधित विविध व्यवसायांची रेलचेल दिसते. नारळ पोफळीच्या बागा, ही हिरवाई पाहून मनाला खूप प्रसन्न वाटतं. तर आता आपण नागाव साताड बंदराच्या अगदी जवळ आलेलो आहोत. इथे सुरुवातीलाच रिक्षा आणि मिनी डोर स्टँड दिसतो, त्यामुळे पर्यटकांना ये जा करण्यासाठी खूप सोयीस्कर व्यवस्था केलेली आहे. इथे ढाबे आणि स्टॉल्सची सुरुवात होते आणि थोडं पुढे गेलं की एक मोठी पार्किंग स्पेस आहे, जिथे आरामात भरपूर 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्क करता येतात. म्हणजे गाडी पार्किंगचं काहीच टेन्शन नाही. सुरुवातीलाच अशी छान सुविधा मिळाली की ट्रिपचा मूड अजूनच सेट होतो. आम्ही पण गाडी पार्क केली आणि साताड बीचकडे निघालो. इथे येताच छोटे छोटे शॉप्स आणि खाण्याचे ढाबे पाहायला मिळतात. इथल्या शॉप्समध्ये बीचवर लागणाऱ्या सगळ्या उपयोगी वस्तू मिळतात. लहान मुलांची खेळणी, कपडे आणि अजून बऱ्याच गोष्टी. त्यामुळे बीचवर येताना काही विसरलात तरी काळजी करण्याची गरज नाही. आणि खाण्याबद्दल बोलायचं झालं तर इथले ढाबे म्हणजे फूड लवर्ससाठी स्वर्गच. गरमागरम वडे, कुरकुरीत भजी, चायनीज पदार्थ, लोकल फूड्स, तसंच ताजे फिश, चिकन आणि बरंच काही इथे मिळतं. बर्फाचे गोळे आणि थंडगार सरबतवालेही दिसतात, जे बीचचा अनुभव अजूनच मजेशीर करतात. वीकेंडला म्हणजेच सॅटर्डे संडेला तर इथे खूपच गजबजलेलं वातावरण असतं. सगळे स्टॉल्स, ढाबे फुल ऑन सुरू असतात. पूर्ण एरिया एकदम लाईव्ह आणि एनर्जेटिक होतो. बीचवर जाताना स्थानिक बायका त्यांच्या छोट्याशा स्टॉलवर काकड्या, लोकल फळं वगैरे विकताना दिसतात. इथे भेळपुरीचा स्टॉल आहे, जो या संपूर्ण अनुभवाला एकदम टेस्टी ट्विस्ट देतो. आता आपल्याला नागाव साताड बंदरचा सुंदर बीच हळूहळू दिसायला लागलाय. मी मगाशी म्हटलं होतं त्याप्रमाणेच बदामी बीचपेक्षा साताड बंदरावर गर्दी थोडी जास्त असते. इथे फिश लवर्ससाठी सुकी मच्छी सुद्धा विकत मिळते. रस्त्याच्या कडेला सुके मासे विकणाऱ्या बायका, तर कुठे ताजी फळं विकणाऱ्या स्थानिक बायका, ही सगळी दृश्य मिळून इथल्या प्रवासाला एक खास कोकणी टच देतात. हे आहे नागाव साताड बंदर. आपण मगाशी गेलो होतो तो बदामी बीच सुद्धा इथून दिसतो. हा बीच कनेक्टेडच आहे. आता मी तुम्हाला झूम करून दाखवते. तर ही तुम्हाला लांब गर्दी दिसते. त्या गर्दीच्या इथे बदामी बीच आहे, तो बदामी बीच आहे. आणि हा कुलाबा किल्ला दिसतोय आपल्याला. इथे किनाऱ्यालगत बसण्यासाठी छान व्यवस्था केलेली आहे. बेंचेस वगैरे लावलेले आहेत, त्यामुळे आरामात बसून समुद्राचा आनंद घेता येतो. बाजूलाच सुरूचं बन सुद्धा आहे. पूर्वी इथलं सुरूचं बन खूपच दाट आणि सुंदर होतं, पण निसर्ग वादळामुळे अनेक झाडांचं नुकसान झालं. आता मात्र
ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन पुन्हा इथे डेव्हलपमेंट सुरू केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे सुरूचं बन पुन्हा एकदा पूर्वीसारखं हिरवगार आणि आकर्षक होईल. इथे फक्त बीचच नाही तर मजा दुप्पट करणाऱ्या अनेक राईड्सही अवेलेबल आहेत. कॅमल राईड, हॉर्स राईड, घोडागाडी राईड, ATV क्वाड बाईक राईड, सगळ्याच गोष्टींचा पर्यटक मनमुराद आनंद घेताना दिसतात. आता आपण साताड बीचला आहोत आणि बदामी बीचपेक्षा इथे गर्दी जास्त आहे आणि वॉटर स्पोर्ट्स किंवा बाकी जे गेम्स आहेत ते पण इथे जास्त आहेत आणि गर्दी पण जास्त आहे. जर तुम्हाला शांतता जास्त आवडत असेल बीचवर तर तुम्ही बदामी बीचला पण जाऊ शकता. अदरवाईज इथे येऊन सुद्धा एन्जॉय करू शकता. आणि आता सध्या सुट्ट्या चालू आहेत त्यामुळे गर्दी आहे. सुट्टी नसेल तेव्हा इथे गर्दी एवढी जास्त नसते आणि तुम्ही एन्जॉय करू शकता. आता मी शूटिंग तर वीकडेजमध्येच करते आहे. वीकेंडला अजून जास्त गर्दी असते. आता नागाव बीच आमचा खूपच फेमस झाला आहे त्यामुळे इथे भरपूर जणं येतात. ॲक्च्युली पुणे आणि मुंबई ह्यापासून हे अंतर जवळ आहे. 2.5-3 तासामध्ये लोक ट्रॅव्हल करू शकतात. त्यामुळे वीकेंडसाठी सुट्टी म्हणून एन्जॉय करायला लोक इथे नागाव बीचला येतात. हे नागाव बीच वॉटर स्पोर्ट्सचं तिकीट काउंटर आहे. हे इथे दिसतं आहे आपल्याला ते नागाव वॉटर स्पोर्ट्सचे जे तिकीट्स वगैरे जे काय आहे ते सगळे इथे मिळतात. तर आपण त्यांना विचारूया की रेट किती आहेत. सँडी वॉटर स्पोर्ट आमच्या वॉटर स्पोर्टचं नाव आहे. त्यामध्ये आमचं बघितलं ना तुम्ही तर हा बघा हा आमचा पॅम्पलेट आहे. जेटस्की सिंगलला 400 आहे, जोडी 500. त्यामध्ये बनाना बघायला गेले तर 250 रुपये पर पर्सन. बंपर पण तसाच आहे सेम 250 रुपये पर पर्सन. ड्रॅगन ऑक्टोपस हे 300 रुपये पर पर्सन आहेत. पॅरासेलिंग सिंगल 1000 आहे, जोडी 1500. जर तुम्ही पॅकेज घेतलात तर तुम्हाला 1, 2, 3, 4 राईडचा पॅकेज 2600 रुपये जोडी पॅकेज भेटेल. इंडिव्हिज्युअल 3000 आहेत, 400 रुपये डिस्काउंट. त्यात तुम्हाला पॅरासेलिंगसुद्धा जोडीने भेटेल आणि जेटस्की पण जोडीने भेटेल. आणि तेच जर पॅरासेलिंग सिंगल पाहिजे असेल आणि जेटस्की पण सिंगल पाहिजे असेल तर तुम्हाला तो 1600 रुपये पर्सन पॅकेज पडेल. आणि जर जेटस्की जोडी केली पॅरासेलिंग सिंगल आणि तोच पॅकेज पाहिजे असेल तर 1500 रुपये पर पर्सन पॅकेज भेटेल तुम्हाला. आणि दुसरा पण आहे पॅकेज. जर तुम्ही पॅरासेलिंग नको असेल समजा तर 1, 2, 3 700 रुपये पर पर्सन सिंगल जेटस्कीवाला आहे आणि जोडी जेटस्कीवाला 600 रुपये पर पर्सन पॅकेज भेटेल तुम्हाला. इथल्या वॉटर स्पोर्ट्सच्या किमती आणि वॉटर स्पोर्ट्सची पॅकेजेस अतिशय छान आणि सविस्तर सांगितल्याबद्दल दादांचे मनापासून धन्यवाद. आता मी इथे बघते तर पॅराफ्लाइंग सुरू आहे आणि हे दृश्य खरंच खूप सुंदर दिसतंय. आकाशात उंच उडण्याचा तो थरार आणि खाली दिसणारा समुद्र हा अनुभव प्रत्येकासाठी खास आणि लक्षात राहणारा असतो. आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि सूर्य अजून क्षितिजापासून खूप दूर आहे. वारा खूप चाललाय. तुम्ही केस बघू शकता कसे उडतायत. आता सनसेटपर्यंत आम्ही थांबणार आहोत. साधारण 6:30 पावणे 7च्या दरम्यान सनसेट होईल. तर आता 6 वाजलेले आहेत. तर इथे ढाबे आहेत तिथे जाऊन बघतो जरा खायला पेटपूजा करायसाठी काहीतरी बघतो मिळतंय का भजी वगैरे. चला जाऊया आता तिथे आपण. आता आम्ही भजी खाण्यासाठी परत ढाब्याकडे चाललो आहोत. रस्त्यात इथे घोडे सुद्धा दिसत आहेत आणि मागे पाहिलं तर सगळा बीच एकदम जिवंत वाटतोय. जशी संध्याकाळ होत गेली तसे पर्यटक अजून मोठ्या संख्येने समुद्र किनाऱ्यावर येऊ लागले. आता आम्ही भजी खाण्यासाठी निसर्ग किनारा कट्टा या ढाब्यावर आलो आहोत. आता आम्ही कांदा भजीची ऑर्डर दिली आहे आणि गरमागरम आता कांदा भजी येईल. तर बघूया खाऊन कशी आहे. आता गरमागरम भजी आणि सोबत चहा आला आहे. चला आता भजी आणि चहा एन्जॉय करूया. भजी आली आहे मस्त आहे. गरमागरम आहे आणि समुद्र किनाऱ्यावर बसून अशी गरम भजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. खरंच दिवसभर फिरून झाल्यावर असा छोटासा ब्रेक खूप रिलॅक्सिंग वाटतो. तुम्हीही इथे आलात तर नक्की थांबा. भजी चहाचा आस्वाद घ्या आणि हा सुंदर अनुभव एन्जॉय करा. गरमागरम कांदा भजीचा आस्वाद घेतला आणि आता पुन्हा आपण बीचच्या दिशेने निघालोय. आता साधारण 5:15 वाजलेत आणि बघा बीचवर अजूनही उत्साह तसाच आहे. पर्यटक मनसोक्त एन्जॉय करतायत. सूर्य अजूनही आकाशातच आहे त्यामुळे
सनसेटला अजून थोडा वेळ आहे. बीचचं हे सुंदर वातावरण, थंड वारा आणि लाटांचा आवाज सगळंच मनाला एकदम रिलॅक्स करतंय. अजूनही इथे किती छान वाईब आहे. आपणही या सुंदर क्षणांमध्ये हरवून जाऊया. आता मी तुम्हाला झूम करून दाखवते. हा जो डोंगर दिसतोय तो कोर्ले फोर्ट आहे. तो नागाव बीचवरून इझिली दिसतो. इथे लेफ्ट साईडला कोर्ले फोर्ट दिसतो आणि झूम करून राईट साईडला पाहिलं तर हा अलिबागचा कुलाबा फोर्ट दिसतो. तर इथे एन्जॉय करायला खूप गोष्टी आहेत साताड बीचवरती सुद्धा. आणि आम्ही आता सनसेटची वाट बघतोय, सनसेट कधी होईल. आणि सनसेटचं एकदम छान दृश्य आहे, ते पण मला कसं टिपता येईल की तुम्हाला पण दाखवता येईल मला की इथे किती सुंदर सनसेट आहे. संध्याकाळ जशी जशी होते तसा वातावरणात गारवा जाणवतोय, खूप छान वाटतंय. उन्हाळा सुरू झाला आहे तरीसुद्धा असं वाटत नाही आहे की उन्हाळा सुरू झालेला आहे, गारवा वाटतोय. आमचं नागाव खूप सुंदर आहे आणि नागावचा बीचसुद्धा खूपच सुंदर आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला नागाव बीच बघावंसं वाटत असेल तर नक्कीच एकदा तरी नागाव बीचला व्हिजिट करा. मी तुम्हाला गॅरंटेड सांगते की तुम्हाला खूप आवडेल नागाव. इथे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने एन्जॉय करत होते. काही स्पीड बोटमध्ये होते, कोणी जॉगिंग करत होते, कोणी घोड्यावर स्वार होऊन बीचचा आनंद घेत होते, तर काही जण घोडागाडीची सफर करत होते. इथे पॅराफ्लाइंग चालली आहे. आकाशात हळूहळू झुकणारा सूर्य, उंच भरारी घेतलेलं पॅराफ्लाइंग आणि बाजूने शांतपणे पुढे सरकणारी बोट. खरंच हे दृश्य इतकं सुंदर आहे की नजर हटतच नाही. नागाव बीचला ब्लू फ्लॅग हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्टिफिकेट सुद्धा मिळालेले आहे, जे जगभरातील स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बीचना दिले जाते. म्हणजेच नागाव बीच हा जागतिक दर्जाचा मानला जातो. जशी जशी सनसेटची वेळ जवळ येत होती तशी तशी बीचवर गर्दी वाढत होती. आकाशात सुद्धा वेगवेगळ्या रंगछटा दिसत होत्या. सनसेटची वेळ हळूहळू जवळ येत होती, पण खास गोष्ट म्हणजे या सगळ्यातही लोकांचा उत्साह अजिबात कमी होत नव्हता. उलट प्रत्येक क्षणासोबत तो अजून वाढतच होता. कोणी वॉटर स्पोर्ट्समध्ये थरार अनुभवत होतं, तर आकाशात पॅराग्लायडिंग करत उंच भरारी घेणारेही दिसत होते. हा समुद्रात जो स्तंभ दिसतोय त्याला तांदूळ खाद्या खांब असे म्हणतात. सगळीकडे एक वेगळीच एनर्जी होती. लाटांचा आवाज, लोकांचा आनंद आणि त्या क्षणातला थरार, सगळंच एकदम जिवंत वाटत होतं. हे सगळं पाहताना माझाही उत्साह खूप वाढत होता आणि असं वाटत होतं हा क्षण इथेच थांबून जावा. आज आकाशात ढगांची गर्दी होती आणि हळूहळू सूर्य त्या ढगांच्या मागे लपायला सुरुवात करत होता. जशी जशी सनसेटची वेळ जवळ येत होती तसा सूर्य पूर्णपणे ढगांच्या आड जात होता आणि शेवटी तो दिसेनासाच झाला. आज नेहमीसारखा क्षितिजावरचा सुंदर सनसेट बघायला मिळाला नाही. जिथे सूर्य समुद्राला स्पर्श करत मावळतो तो क्षण आज हरवला. तरी हे दृश्य सुद्धा सुंदर होते, पण कधी कधी निसर्ग आपल्याला वेगळी स्टोरी दाखवतो आणि आजची स्टोरी होती ढगांमागे लपलेला सूर्य. पुढच्या वेळी जेव्हा पण मी पुन्हा समुद्रावर येईन तेव्हा तो सुंदर सनसेट नक्की कॅप्चर करेन आणि तुम्हाला पुन्हा दाखवेन. सनसेट झाला, पण तरीही बघा बीचवरची गर्दी अजूनही तशीच आहे. एन्जॉयमेंट अजूनही सुरूच आहे. जणू हा क्षण कधीच संपायला नको असं प्रत्येकाला वाटतंय. पण प्रत्येक सुंदर दिवसाचा शेवट असतोच आणि आता घरी परतण्याची वेळ झाली आहे. तर आजचा आपला हा प्रवास इथेच थांबूया. हे होतं आमचं सुंदर असं नागाव बीच आणि त्याचे दोन्ही एंट्री पॉइंट्स. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदा तरी नागाव बीचला नक्की भेट द्या. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपली करिश्माला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा आणि हसत रहा.